प्रॉपर जो प्रोटीन पोर्शन, आपला कार्बचा पोर्शन वगैरे, सलाड वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या जेवणामध्ये इन्क्लूड केल्या. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तर माझं वजन होतं 69, म्हणजे 69, आणि 69 वरनं मी इथे आली, इथे. त्याच मैत्रिणींचा ना एक मोठा प्रश्न असतो. इव्हन माझ्याही डोक्यात होतं, की आफ्टर डिलिव्हरी माझं जे पहिलं वजन होतं, त्याच्या बरोबरीनं मी येईल का लवकर? आणि आणि मी कसं माझं वजन कमी केलं, ह्याच्यावरती मी बोलणार आहे. मी माझं वजन कसं कमी केलं विदिन 9-10 महिन्यामध्ये, हे आज मी तुमच्याशी गोष्ट शेअर करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझं जे लग्नाच्या आधी जे वजन होतं ते होतं 47. हो, 47 वजन होतं आणि एकदम अशी स्लिम ट्रिम होती. आणि लग्नानंतर ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी चेंज होतात. माझ्या लग्नाला आता जवळ-जवळ 5-6 वर्ष होत आलेले आहे आणि ज्यावेळेस आम्ही डिसिजन घेतला प्रेग्नन्सीचा, तर मग ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी झाल्यानंतर बरेचसे चेंजेस होतात आणि मग चेंजेस झाल्यामुळे आपलं खानपान बदलतात. अ, बऱ्याचशा गोष्टी मेडिसिन्स वगैरे असतात. डॉक्टर आपल्याला भरपूर आहार घ्यायला सांगतात. त्याच्यामुळे सगळ्यांचंच वजन वाढतं. तर माझं जे वजन आहे तेही वाढलेलं. चेकअपला जायचं होतं. तसं तशा गोष्टी वीकला म्हणा किंवा महिन्याने म्हणा, तर दिसायचं की तिथं 1-1 किलोने किंवा अर्ध्या-अर्ध्या किलोने किंवा काही ग्रॅमने वजन वाढतंय. तर डॉक्टर मला आधीच बोलल्या होत्या, की "वजन वाढतंय, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही." कारण वजन जे आहे बेबीचं पण वाढतं. आपलं जे अमनियोटिक फ्लूइड जे असतं त्याचंही वजन असतं. त्याच्यामुळं वजनाकडे काहीच बघायचं नाही. व्यवस्थित खायचं, प्यायचं, रेस्ट करायची मेन म्हणजे. आणि आपली हालचाल कमी होते बऱ्याच वेळेस. एक्सरसाइज करते, पण लाईट एक्सरसाइज असते. आता एवढ्या इंटेन्सिटीने जी आपण एक्सरसाइज करतो तेवढी होत नाही. आणि मग बसून, झोपून वगैरे वजन ऑटोमॅटिकच वाढतं, कारण कॅलरीज बर्न होत नाही म्हणून. तर माझं जे वजन जे आहे, ज्यावेळेस शेवटच्या मी चेकअपला, तर त्यावेळेस जे शेवटचं माझं वजन केलेलं ते होतं 69 केजी. 69 केजी होतं. क्लिअर कट 69 माझं वजन झालं होतं. म्हणजे मला असं वाटत होते 70, 80, 90, 100 अजून जर 30 किलो जर झालं तर मी म्हणजे एकदमच हे होऊन जाईल. पण ठीक आहे, मनात तसले काही विचार आणला नाही. फक्त एवढंच होतं की मेन म्हणजे बेबी सेफ, आपण सेफ, हेच सध्या त्यावेळेस जे टार्गेट होतं ते असं होतं. ते सगळ्या गोष्टी चालू झाल्यात आणि आपण अजिबात वजनाकडे आपलं लक्ष जात नाही. कारण बेबी छोटा असतो, त्याचं फीडिंग, बाकीच्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्याच्याकडे फोकस करणं होत नाही आणि नाही करायला पाहिजे. कारण बेबी पूर्णपणे आपल्यावर डिपेंड असतो फूडसाठी. त्याच्यामुळं मी तर नाही तसं केलं. बेबीला मी जवळ-जवळ 6 महिन्याचं होऊन दिलं. आणि मग 6 महिन्यानंतर मी विचार केला, की आता बस. जेव्हा त्याचं अन्नप्राशन झालं. अन्नप्राशन झाल्यानंतर जेव्हा मला कळलं, की आता हा थोडा-थोडा वरती खाऊ लागला आणि आम्ही पिडियाट्रिशियनची पण डिस्कशन केलं. तर ते पण बोलले, की आता याला थोडंसं वरचं वगैरे 1 मील वगैरे द्यायला पाहिजे. त्यावेळेस मग मी डिसाईड केलं होतं, की नाही आता बस, आता खूप झालं. आता मला याचा व्यवस्थित विचार करायला पाहिजे आणि काही गोष्टी मला आता पाळायला पाहिजे. मग मी त्यावेळेस स्टार्ट केलं. म्हणजे मी माझं गोड जे आहे, अ, लाडू असेल, बर्फी असेल, काहीही, जामून असेल काही, हे मी पूर्णपणे कट केलेलं. आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, मी जवळ-जवळ आता आमचा आता 11 महिना 12वा चालू आहे. म्हणजे 6-7 महिन्यामध्ये जवळ-जवळ मी शुगर एकदम कमी केलेली. जे मला खूप गोड चहा लागायचा, मस्त दूध वगैरे उकळलेला असा गोड चहा लागायचा. त्याचं मी अगदी कट आउट मारलेला शुगरमध्ये. म्हणजे मी पूर्णपणे शुगर अशी बंद न खाल्ल्यासारखीच असं तुम्ही समजू शकता. आणि असे बाहेरचे जे ज्यूस वगैरे जे मिळतात, फ्रूट ज्यूस वगैरे त्याच्यामध्ये भरभरून अ, वेगवेगळे फ्लेवर्स वगैरे असे टाकलेले असतात, फॅन्सी दिसण्यासाठी वगैरे. ते मी बाहेरचे ज्युसेस बंद केले. अ, अ, खूप म्हणजे असं आपण सणावाराला खूप तळलेलं खातो, भात खातो, अ, पुरणाची पोळी वगैरे, हे मी बरचसं कट आउट मारलेलं. मला वेळ लागला हळू गोष्टी हे करायला. पण मी ट्राय केलं म्हणून. कधी-कधी क्रेव्हिंग व्हायची, पण त्याच्याऐवजी मी दुसरे अल्टरनेट वापरायला चालू केलेले.
आणि मग हळू-हळू जेवणामध्ये बदल करत गेली आणि मग त्याच्यामुळे माझं वजन कमी करायला खूप मदत झाली मेन म्हणजे. जेवणामध्ये मी बरेचसे असे बदल केलेले आहेत. आता म्हणजे सपोज मला स्टार्टिंगला दीड पोळी वगैरे लागायची, तर आता मी अर्धीशी होते आणि मेन म्हणजे काय होतं, आपल्याला एक तर माहिती नसतं. आपण फक्त एक तर भात, चपाती, अ, भाजी सगळं हे एकत्र सगळ्या गोष्टी घेऊन असं खात असतो. तर ते तेवढी आपल्या शरीराला गरज नाहीये. त्याच्यामुळे मी काय केलं प्रॉपर डायटिशियनला भेटली आणि मग प्रॉपर जो प्रोटीन पोर्शन, आपला कार्बचा पोर्शन वगैरे, सलाड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या जेवणामध्ये इन्क्लूड केल्या. म्हणजे मला काकडी कधीच आवडली नाही. पण मी मेन म्हणजे जेवणामध्ये काकडी इन्क्लूड केली. दही मी कधीतरी खायचे, ते आता रोज खायला लागलेली आहे. ॲज अ मेडिसिन अगेन मी तुम्हाला सांगते. खरंच हे काही बदल केले ना, तर खरंच खूप फरक पडतो. मी चपाती बरेचसे दिवस बंद केलेली आहे. त्याच्याऐवजी मी नाचणी प्रिफर केली, नाचणी आणि ज्वारी. त्याची क्वांटिटी मी कमी ठेवली. पोर्शन जो आहे मी कमी केलेला. भात मी भरपूर म्हणजे नाहीच असं ठेवलेलं. मी काकडी खूप वाढवली. काकडी, टोमॅटो आणि गाजर ह्या 3 गोष्टी जेवणात वाढवल्या आणि दही आणि प्रोटीन सोर्समध्ये मी एग्ज आणि हे आपलं सोया वगैरे अशा मी गोष्टी केल्या. तर जी प्लेट आहे त्याचं पोर्शन सपोज जर मी कधीतरी भात खायचं असेल, तर मी जर एवढा घेत असेल, तर मी आता एवढा केलेला. आणि म्हणतो ना आपण भाजी वगैरे असेल, तर मी भाजीची क्वांटिटी मी वाढवलेली. बट कमी तेल, कमी मीठ या बऱ्याचशा गोष्टी मी त्याच्यामध्ये हे केलेल्या आहे. आणि माझं जे Instaचं जे पेज आहे त्याच्यावरती बऱ्याच म्हणजे मी ट्राय करत असते, की माझं डिनर आणि लंचचं जे स्टोरी आहे, ती मी टाकत असते. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि जर तुमच्या रिक्वेस्ट असतील, की तुझं लंच दाखव किंवा डिनर दाखव YouTubeला वगैरे, की तुझं जे डाएटचं जे तू जेवण बनवते काय, तर मी तेही दाखवायचा प्रयत्न करेन. जर तुमच्याकडनं मला तशी रिक्वेस्ट आली तर, की मी माझं जेवणाची जी प्लेट आहे, मी ती कशी बनवते म्हणजे सगळा पोर्शन प्रोटीन, कार्ब्स, फायबर वगैरे या सगळ्या गोष्टी, ते मी दाखवायचा प्रयत्न करेन. पण तुमच्याकडनं तशी रिक्वेस्ट आणि कमेंट्स यायला पाहिजे मला. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी मी कॉन्स्टंटली ठेवलेल्या म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात चेंज केला नाही आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार मला हळू-हळू रिझल्ट दिसायला लागला आणि जे माझं 69 जे होते 69 त्याच्यावरती मी आली आहे जवळ-जवळ 62 ला आली आणि जेव्हा मी 62 ला आली तर त्याच्या पुढे माझं वजन कमीच होत नव्हतं. तर मला फार हे झालं, की म्हणजे खूप दिवस असं स्टक झालेलं ते आणि ते कमीच होत नव्हतं. पण मी माझं जे कन्सिस्टन्सी जी आहे जेवणाची वगैरे मी तशीच ठेवली. मी त्याच्यामध्ये काही चेंज न करता स्वतःला असं ठेवलं, की बाबा नाही जे आहे ते आपण अजून प्रयत्न करत राहायचं. कधीतरी होईल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना महत्त्वाचं म्हणजे मी संध्याकाळी 1 तास रोज वॉकला गेलेली. तर तेही मी कॉन्स्टंट ठेवलेलं. तर मग हळू-हळू जे आहे माझं वजन कमी-कमी होत गेलं. मला रिझल्ट दिसायला लागले. मग मला खूप छान वाटलं, की अच्छा ठीक आहे म्हणजे काहीतरी प्रोग्रेस होतीये. म्हणजे आपण जे कष्ट करतोय, जे आपण मेहनत घेतोय स्वतःवरती, तर ती तेवढी जर कॉन्स्टंट ठेवली आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली ना, तर पक्का आपलं जे वेट लॉस आहे ते व्हायला मदत होते. वेट लॉसचे अजून मी काही व्हिडिओज घेऊन येणार आहेत. तर मेन म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर मी याच्या आधी पण कुठल्यातरी ब्लॉगमध्ये बोलली होती, की वेट लॉस बद्दल मी बोलेल आणि बट त्याच्यामध्ये काय होतं, जोपर्यंत स्वतःला आपल्याला रिझल्ट दिसत नाही, तोपर्यंत दुसऱ्यांना सांगणं हे मला चुकीचं वाटलं. म्हणून मी म्हटलं जोपर्यंत माझं स्वतःला मला रिझल्ट दिसणार नाही, तोपर्यंत मी माझ्या फॅमिलीला याच्याबद्दल काही असं बोलणार नाही किंवा व्हिडिओज आणणार नाही. पण कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, की तुम्ही हे करा, ते करा, हे प्रोटीन शेक बाहेरचे भरपूर असे प्रॉडक्ट्स मिळतात. ते घेऊन पण मला तसं करायचं नव्हतं. हेल्दी वेट लॉस करायचं होतं आणि ते पण घरातल्या घरात. म्हणजे कुठे असं एकदम जिम लावली आहे आणि एकदम तसं नाही. म्हटलं आपलं वॉक आणि घरातल्या काही गोष्टींमध्ये चेंज केला तर वेट लॉस होतो का? हे माझं महत्वाचं होतं आणि त्याचं उत्तर आहे हो. तर मी स्वतः ते हे करूनच मी आज हा व्हिडिओ शूट करतीये. जेवणामध्ये, खाण्यापिण्यामध्ये, पोर्शन क्वांटिटी, त्याच्यानंतर एक्सरसाइज आणि झोप. झोप तर माझी अजिबात होत नाहीये. पण म्हणता ना, की झोप पण 8 तासाची तुम्हाला एकदम छान पाहिजे, जी की तुमच्या वेट लॉसमध्ये खूप मदत करते. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं
अजूनही माझा बेबी रात्री बऱ्याच वेळेस उठत असतो. मला ते थोडंसं हेक्टिक जातं. पण तरी मी ह्या सगळ्या गोष्टी हे करून प्रयत्न करते, की जास्तीत जास्त माझ्या गोष्टींवर फोकस करायचं म्हणून आणि मला माझे वन पीस आहेत, ड्रेसेस आहेत, ते मला छान यायला पाहिजे म्हणून. तर तेवढाच माझा प्रयत्न आहे. कारण आपलं किती दुःख आपण जर दुसऱ्यांना सांगत गेलो, तर त्याचं काही त्याच्यामधून काही आउटपुट निघत नाही. आपल्यालाच सगळी मेहनत आणि आपल्यालाच आपलं स्वतःची काळजी घ्यायला लागते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्टार्टिंगपासूनच ना वेट लॉसच्या हिशोबाने सकाळी जिरा वॉटर हे कंटिन्यू ठेवलेलं आहे. जवळ-जवळ मला आता 1 वर्ष होऊन जाईल. तर ते माझे अजूनही कंटिन्यू आहे. मी त्याच्यामध्ये अजिबात कंटाळा करत नाही. लिंबू पाण्यामध्ये मी अजिबात कंटाळा करत नाही. कितीही मला लेट झालं, कितीही थकलेली असले, तरी मी पहिले स्टार्टिंगला जिरा वॉटरच घेते आणि मग त्याच्यानंतर लिंबू पाणी घेते. आणि नाश्त्यामध्ये मला इतकी अशी ते दोन्ही पाणी घेतलं तर मला इतकी अशी भूक लागत नाही आणि मी जेवणही तसं लवकर करते. जवळ-जवळ 12च्या आसपास माझं लंच होतो आणि काकू ज्या बनवतात भरपूर पोळ्यांना तेल वगैरे लावतात, ते मला जमत नाही. त्याच्यामुळे माझं नाचणीची भाकरी असते, ती मी बनवून घेते. एवढीशी जर नाचणीची भाकरी बनवली, तर ते ऑटोमॅटिक पोट भरतं आणि कधी ज्वारीची मी त्यांना काकू मोठ्या-मोठ्या भाकरी बनवतात, पण मी त्यांना अशी एवढ्याच साईजची सांगते आणि बाकीचं काकडी असते, एग्ज असतात किंवा मग एग्ज नसेल तर मग सोयाबीन असतो. कधी-कधी पनीर पण जेवणामध्ये ठेवते प्रोटीन सोर्स म्हणून. कधी-कधी माझे बाकीचे प्रोटीन सोर्स आहेत, तेही मी ठेवते. तर त्याचा मी जेवणाचा वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. मी काय-काय खाते म्हणून. बट हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून याच्यामध्ये मी एवढंच सांगते, की माझं वेट हेल्दी मी कमी केलेलं आहे आणि त्याचा मला खरंच खरंच फरक झालेला आहे. आता जे वेट आहे ते माझं जसं लग्नाच्या आधी 47-48 होतं. डिलिव्हरीमध्ये माझं 69 होतं आणि आत्ता माझं जे करंट वेट आहे, ते आहे 54. म्हणजे जवळ-जवळ मी 11-12 किलो माझं जे वजन आहे ते मी कमी केलेलं आहे. रिझल्ट आल्यानंतरच मला तुमच्याशी हा व्हिडिओ घेऊन यायचा होता. तर अशा गोष्टीने मी माझं वजन कमी केलेलं आहे. त्याच्यामध्ये जर कोणाचे काही क्वेशन्स असतील की काय, तर मी त्याचं नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. मी कुठल्यातरी शॉर्टमध्ये पण टाकलेलं की मेहनतीचं फळ वगैरे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर लाईव्ह दाखवलेलं होतं की माझं जे वजन आहे ते 54 पॉइंट समथिंग समथिंग होतं. तर हेच महत्वाचं आहे की पहिले आपल्याला स्वतःला तो रिझल्ट यायला पाहिजे आणि मगच आपण दुसऱ्यांना त्याबद्दल सांगू शकतो. तर चलो हा व्लॉग मी इथेच एंड करतेय. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. बाय.